आपला पुढचा परफॉर्मन्स आहे ऋग्वेद आंबेकरचा. तो अभिवाचन सादर करणार आहे. ऋग्वेद आंबेकर, अभिवाचन. नमस्कार, मी ऋग्वेद अभिवाचन सादर करणार आहे. नमस्कार अमीर, नमस्कार किरण. प्रवासात खूप चांगल्या चांगल्या ठिकाणांना भेट देतोय. खूप प्रेमळ माणसं मला भेटत आहेत. त्यांच्या तितक्याच रोमांचित करणाऱ्या कथा मला ऐकायला मिळत आहेत. या सगळ्याला सोडून मुंबईला नाही यावंसं वाटत. त्यामुळे या वेळेचा टपाल हा पोस्टमन काका मुंबईला नाही घेऊन येणार. या वेळेचं पत्र मी इथूनच, गावातूनच वाचणार. नमस्कार महाराष्ट्र. मुंबईच्या कटिंग चहाबद्दल तुम्हाला माहितीच असेल. कटिंग म्हणजे पूर्ण चहा नाही बरं का, हाफ, अर्धा कप. पण हा अर्धा कप चहा पिऊन पण मन एकदम प्रसन्न होऊन जातं. आजचं पत्र हे अशाच एका हाफ कप चहाचं, एका चिमुकल्या मुलाचं. केशव खोत, वय इनमीन 6 वर्ष, पहिलीला शिकतो. आणि कटिंग चहाप्रमाणेच त्यानंही मला एकदम ताजं तवानं करून टाकलं आहे. गाव मराठवाड्यातलं, कोळेवाडी, तालुका उस्मानाबाद. कोळेवाडी हे राज्यातल्या शेकडो दुष्काळग्रस्त गावांसारखंच एक. 20 वर्ष होत आली, पाणी टंचाई चालूच आहे. टँकरची वाट पाहण्यात आयुष्य चाललं आहे. जुन्या जाणत्या लोकांना तर चांगले दिवस आठवतात, पण नवीन पिढीसाठी तर पाणी कुठून येतं तर ते टँकरमधून, एवढंच माहिती. अशातच कोळेवाडी गावानं यावर्षी वॉटर कप स्पर्धेत भाग घेतला. केशवचे बाबा जलसंधारणाचं प्रशिक्षण घेऊन घरी आले. घरी आल्यावर पाणी कसं वाचवायचं, कसं अडवायचं याचे व्हिडिओ ते केशवला दाखवायचे. केशवच्या वयात व्हिडिओ गेमची आवड असते मुलांना, पण केशव रोज पाणलोट विकासाचे व्हिडिओ बघायला लागला. सवंगडी कार्टून आणि परिकथांमध्ये दंग झाले, पण तो चिमुरडा पाणलोट विकासाच्या विज्ञानामध्ये रमून गेला. जेव्हा बघावं तेव्हा डोकं मोबाईलमध्ये. एका दिवशी तर केशवने कमालच केली. बाबांना म्हणाला, मला कुदळ आणून द्या, कुदळ हवी आहे. मुलं बापापाशी खेळणं मागतात, नवे कपडे मागतात, पेन मागतात, पण हा गडी चक्क कुदळ मागतोय. बाबा म्हणाले, तुझ्या मापाची कुदळ नसते मिळत, लहान मुलं करतात का कुदळीचं काम. त्यांना वाटलं पोरगा माघार घेईल, पण माघार घेतली तर तो केशव कसला. त्याने खांदे उडवले आणि आपल्या इवलुष्या हातांनी वडिलांची जाड जूड कुदळ आपल्या कशी तरी उचलली. आणि मग हा अंगापेक्षा मोठा सोंग उचलून त्याने केवळ ज्ञानाची वाट धरली. लेकराचा हट्ट बघून मग आता बाबांनाही काही पर्याय उरला नाही. त्याच्या चिमुकल्या हातांसाठी त्यांनी एक चिमुकली कुदळ बनवून घेतली. केशवच्या हातात आता जणू जादूची कांडी चाली होती. जिथे केशव तिथे कुदळ. झोपताना, गादीवर, जेवताना, पाटावर सगळीकडे घेऊन जात असे. सतत ही जादूची कांडी घेऊन केशव आपल्या गावात छोटी मोठी कामं करायचा. विचार करा, एक 6 वर्षाचा पोरगा टँकरमधून वाया जाणाऱ्या पाण्यामुळे अस्वस्थ होतो. घरातून छोटी कुदळ घेऊन येतो. टँकरच्या नळापाशी छोटी वाट तयार करतो, जेणेकरून हे पाणी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांना मिळेल. या वयात मुलांना झोपेतून जागा करण्यात वेळ जातो, पण केशव गावाला गोळा करायला निघालेला असतो पहाटे पहाटे. खांद्यावर कुदळ घेऊन आलेल्या लहानग्याला बघून मग लोकांचाही नाईलाज होतो. अगदी निरागस चेहऱ्याने, मोठ्या मोठ्या डोळ्यांनी तो लोकांकडे फार अपेक्षेने पाहत राहतो. ते श्रमदान करायला घरातून बाहेर पडले कीच तो तिथून हलतो. मग दुसरी दारं ठोठावतो इतर लोकांना उठवायला.
लहान मुलांना शिकवण्यासाठी आपली धडपड नेहमीच असते. हे करू नकोस, ते करू नकोस असे आपण नेहमीच सांगत असतो. पण काही मुलं आयुष्यभर लक्षात राहील अशा गोष्टी शिकवून जातात. या छोट्या केशवकडून प्रेरणा घेत जर आपण लहानांनी मोठ्यांनी दुष्काळाशी असंच युद्ध करायचं ठरवलं तर खरंच कमाल होऊन जाईल. केशव, तुझी जिद्द आणि कष्ट पाहून खात्री पटते की दुष्काळाचं तोंड पाहायची वेळ येणार नाही. तुझ्या पाणीदार भविष्यासाठी या पोस्टमन काकाकडून तुला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू ऋग्वेद. नाही, थँक्यू. ओके, सो नेक्स्ट परफॉर्मन्स आहे वेद जोशीचा आणि तो सादर करणार आहे संस्कृत सुभाषिते व भाषण. नमो नमः. मम नाम वेद तुषार जोशी अस्ति. एतत् स्पर्धा नूतनः अस्ति. अत्र बालकरूपेण अहं बहवः ज्ञान शक्नुवान्. याचाच अर्थ असा आहे की माझं नाव वेद तुषार जोशी आहे. ही स्पर्धा अत्यंत वेगळी आहे. या स्पर्धेत मी बालक म्हणजे छोटा असल्यामुळे मी या भरपूर ज्ञान मिळवलं आहे. मी या स्पर्धेचे जे आयोजक आहेत त्यांचा मी खूप आभारी आहे. मी आता संस्कृतमधून 2 सुभाषित म्हणणार आहे. पहिलं सुभाषित. दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वंदे रघुनंदनम. याचाच अर्थ असा आहे की रामाच्या दक्षिण दिशेला म्हणजे रामाच्या पूर्वेला लक्ष्मण आहे, रामाच्या पश्चिम दिशेला सीता आहे व रामाच्या पुढे समोर मारुती हनुमान नमस्कार करून त्यांना उभा आहे. दुसरं सुभाषित. नमामि ईश्वरं प्रातः नमामि जनकं तथा नमामि जननी पूज्यां नमामि शिक्षकान् तथा. याचाच अर्थ असा आहे की आपण ईश्वराला, देवाला, आईबाबांना व आपल्या शिक्षकांना त्यांनी जे आपल्यासोबत काही चांगले काम केले आहे त्याबद्दल आपण त्यांना नमस्कार केला पाहिजे. धन्यवाद. थँक्यू वेद. सो याबरोबरच आपले सगळे परफॉर्मन्स झालेले आहेत. सो आता पुढच्या राऊंडला आपण चालू करूया. मी आत्ता सगळ्यांचे सुंदर सुंदर परफॉर्मन्सेस आपण सगळ्यांनी पाहिले आणि खूप छान परफॉर्मन्सेस सगळ्यांनी सादर केले. त्याच्यासाठी पुन्हा एकदा या सगळ्या स्पर्धकांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आता आपण आपल्या पुढच्या फेरीला म्हणजे ॲक्च्युअल फेरीला सुरुवात करणार आहोत. ही जी फेरी आहे, जसं मगाशी मी सांगितलं की आपल्या सगळ्या तुम्ही जे सगळे गुगल फॉर्म भरले होते किंवा अतिशय छान छान त्याच्यात तुम्ही उत्तरं दिली होती आणि म्हणूनच तुम्ही पुढच्या राऊंडमध्ये आलात आणि नंतर त्या सगळ्या 2 फेऱ्या पार करून आज तुम्ही अंतिम फेरीत पोचलेले आहात. तर त्या सगळ्या जे काही प्रश्नांना उत्तरं दिली होती त्यावरून हे सगळे आम्ही काही प्रश्न तुम्हाला विचारू, मुलाखत मी घेईन. त्याच्याचबरोबर जजेस जे आहेत तेही तुम्हाला प्रश्न विचारतील. मी प्रश्न विचारत असताना सुद्धा ते तुम्हाला काही उपप्रश्न विचारतील किंवा त्यांनी पण काही प्रश्न तयार केले असतील तुमच्यासाठी तर तेही ते तुम्हाला प्रश्न विचारतील आणि मग अशा पद्धतीने एकेका आपण मुलाची इथे जाहीर मुलाखत घेणार आहोत. तर मी जजेसना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. तर आता मी एकेका स्टुडंटला इथे वर बोलवीन. त्यांनी जी काही गुगल फॉर्ममध्ये प्रश्न उत्तरं दिलेली होती त्याच्यावरून काही मी त्यांना सुरुवातीला थोडेसे मुलाखत घेईन. त्याला तुम्ही उपप्रश्न पण विचारू शकाल. शिवाय तुमचे जे काही प्रश्न असतील तेही तुम्ही विचारू शकता. तर पहिली जी स्टुडंट आहे काव्या आमरे. जसं मगाशी मोकळेपणाने छान तू परफॉर्म केलंस तशीच आता मोकळेपणाने छान अशी
उत्तरं इथे द्यायची आहेत. हां, तर आता आपण तुला गुगल फॉर्ममधले सगळेच प्रश्न कदाचित आठवत नसतील, पण पहिला एक प्रश्न होता कराटे आणि स्वसंरक्षणाचे प्रकार, याच्यावर आपण एक प्रश्न विचारला होता की ते प्रकार शिकवले जावेत का, करिक्युलममध्ये शिकवले जावेत का. तर त्याच्याबद्दल तू लिहिलं होतं की हो, की आता ती गरज आहे म्हणून. पण तुला असं वाटतं का की कराटे हे स्वसंरक्षणासाठी उपयोगी आहेत, पण त्याचा काही दुरुपयोग होऊ शकतो असं तुला वाटतं का? हां, कुठली एक हेल्प येण्याच्या पहिले मी माझी सेफ्टी इन्शुअर करू शकतो आणि नंतर मग जे काही हेल्प येतील त्याच्यावरून मी माझं हे करू शकतो. तर तसं त्याचा दुरुपयोग म्हणायला गेला तर काही लोक जे आता फायटिंग किंवा कशासाठी विरुद्ध असं क्रिमिनल केसेसमध्ये किंवा आता सपोज आता टेररिस्ट लोक किंवा जे हमले होतात तर त्याच्यामध्ये जी लोक कराटे वगैरे ह्याच्यामध्ये प्रशिक्षित असतील तर ती लोक कदाचित त्याचा उपयोग करून आपल्या इनोसेंट माणसांना काय वार वगैरे करू शकतात. तर असं, पण त्याच सेम टाईमला जर ती समोरची व्यक्ती पण थोडी प्रशिक्षित असेल त्या कराटेमध्ये किंवा सेल्फ डिफेन्समध्ये तर त्यावेळेस ती स्वतःचं पण रक्षण करू शकते अशा कंडिशनमध्ये. व्हेरी गुड. तीव्र म्हणजे आपला उन्हाळा आता सध्या ग्लोबल वॉर्मिंग सगळीकडे होत चाललेलं आहे, त्याच्यावर एक प्रश्न होता की तो त्रास, ग्लोबल वॉर्मिंगचा त्रास कमी व्हावा यासाठी आपण काय करायला पाहिजे किंवा त्याची सुरुवात तुम्ही कशी कराल असं एक प्रश्न होता. तर म्हणजे झाडं लावली पाहिजेत वगैरे हे बरोबर आहे, पण झाडं लावण्यासाठी तू तुझ्या लेवलवर काय प्रयत्न केले आहेस का? हो, म्हणजे आता माझी एक सवय आहे की म्हणजे कुठलं पण फळ खाल्लं तर त्याची बी जी असते ती मी माझ्या कुंड्यांमध्ये किंवा जे आमच्या बाल्कनीमध्ये झाडांची कुंडी आहेत त्याच्यामध्ये ठेवून ठेवते आणि त्याला लगेच पाणी घेते. नंतर दररोज माझी आई तसं पण वॉटर करत असते प्लॅन्ट्सला. तर मग कधी कधी ते झाड उगतं आणि मला हे पण कळत नाही की ती कुठल्या झाडाची बी आहे. तर मग तसं होतं आणि जेव्हा त्याला मोठं होतं ते झाड, जेव्हा त्याला फळं फुलं येतात तेव्हा मला आठवतं की हां, मी हे खाल्लेलं आणि त्याचं असं झाड आलं आहे, तेव्हा मला खूप आनंद होतो. तर मग हेच माझं मी मित्रांना पण सांगते की तुम्ही कुठलं पण फळ खाता, कधी ना कधी खाता, तर त्याच्या बिया इथे आपण रोडवरून जातो किंवा कुठे आपल्याला चांगली माती अशी दिसली तर त्याच्यामध्ये तुम्हाला जस्ट टाकायला आणि त्याच्यावर पाणी घालायला काही मोठं काम नाही आहे. तर ते आपण कोणी पण करू शकतं. तर अशा प्रकारे जर आपण प्रत्येकाने एक एक दोन दोन जरी असं काम केलं तरी पण आपली झाडं उगू शकतात किंवा कुठेतरी झाडांचं पॉप्युलेशन जास्त होऊ शकतं असं मला वाटतं. व्हेरी गुड. मला एक विचारायचं होतं, की तू जे म्हणालीस ती खूप चांगली सवय की तू अशी वेगवेगळी झाडांच्या खाल्लेल्या बिया जमवतेस. तर अशी आतापर्यंत तू किती रोपं तयार केली आहेस किंवा पुढे त्याचं काय केलंस? कारण आपण फळं तर खूप खातो नॉर्मली आणि घरामधले सगळे जर हे पाळत असतील तर बऱ्यापैकी रोपं तयार झाली असतील. तर त्याचं काय करतेस पुढे किंवा काय त्याचा प्रवास कसा असतो पुढचा? आता बेसिकली आमच्या घरामध्ये ज्या कुंड्या आहेत त्या छोट्या छोट्या आहेत. मग जर झाडांची जी प्री स्टेज असते ते मोठं होईपर्यंत तर तेवढ्यामध्ये जर त्याला एक अंकुर फुटतो पहिले आणि ते झाड एक मीडियम लेवलचं होतं. तर नंतर मला एकदा कळलं की हे झाड आता बटाट्याचं आहे किंवा कुठलं वेगळं ह्याचं आहे. तर तेव्हा मी ते झाड त्या कुंडीतून काढते आणि आमच्या सोसायटीच्या कंपाऊंडमध्ये लावते. तर जेणेकरून त्याला येता जाता खाली असल्यामुळे त्याला पावसामध्ये नीट पाणी मिळतं, नीट सूर्यप्रकाश मिळतो आणि ज्याच्यामुळे त्या झाडाची ग्रोथ पण निश्चितपणे व्यवस्थित होते. तर असं. तुमच्या शाळेमध्ये भरपूर जागा आहे झाडं लावण्यासाठी. तर तुम्ही तुमच्या घरातली झाडं सरांना सांगून तिथे लावण्याचा कधी प्रयत्न केला आहे का? कारण तुमची जी शाळा आहे ती गावाच्या बाहेर आहे आणि तिथे भरपूर जागा पण आहे. तर कधी सरांशी याच्याबद्दल बोलणं केलं का की मी घरामध्ये कुंडीमध्ये झाडं तयार करते, ती मी इथे ह्या ठिकाणी आणून लावू का? हा एक प्रयत्न करून पहा, सरांना त्याच्याबद्दल खूप खूप आनंद होईल. असं तर आता तुम्ही बोललात तर थँक्यू मला तुम्ही असं हे आयडिया सुचवल्याबद्दल.
तर असं मी तरी अजून नाही केलं आहे, कारण आमच्या शाळेमध्ये खूप सारी झाडं आहेत ऑलरेडी, वेगळ्या वेगळ्या स्पीशीजची झाडं आहेत आणि ते पण आम्हाला नेहमी सांगत असतात की ही झाडं आपल्याकडे आहेत म्हणून आपल्या शाळेमध्ये ऑक्सिजनचं जे पुरवठा आहे तो पण चांगल्या प्रमाणात आहे. आपल्याला आपल्या शाळेमध्ये आल्यावर फ्रेश वाटतं आणि तिकडचं वातावरण जे आहे ते पण खूप थंड असतं आणि आनंददायी असतं. तर मग मी ह्या विषयावर सरांशी एकदा बोलून बघेन. विद्यापीठाच्या शाळेचे पंडित सरांना निश्चितच आनंद होईल जर तू असं काहीतरी इनिशिएटिव्ह दाखवला तर, आणि म्हणजे ह्या कार्यक्रमाचाही तो एक उपयोग होईल की एक नवीन कल्पना की विद्यार्थ्यांनी घरनं झाडं आणायची आणि ती शाळेमध्ये लावायची. ओके, थँक्यू सर. काव्या, माझा प्रश्न आहे. तुझं काव्य वक्तृत्व तू सादर केलंस आणि ते मराठी भाषेला धरून होतं, तर भाषा वाचवण्याची गरज पुढे पडतीये का किंवा काय केलं पाहिजे? म्हणजे जर मराठीविषयी तू बोलतीयेस, तशाच अनेक आदिवासींच्या भाषा आहेत, ट्रायबल भाषा आहेत, तर त्यासाठी काय प्रयत्न केले पाहिजेत किंवा होत आहेत? तर आत्ताच्या जमान्यात आपण बघतोय की इंग्लिश भाषेला जास्त प्रभुत्व मिळतं आहे, कारण बेसिकली ती आता सगळे वर्ल्डवाईड लँग्वेज, फेमस वर्ल्डवाईड लँग्वेज आहे. तर असं मी हे मराठीला पकडून का बोलली गेली, कारण आजकाल मी बऱ्याच लोकांना बघितलं की जी लोक घरातमध्ये पण इंग्लिश बोलतात, का तर मुलांना सवय व्हावी आणि पब्लिक प्लेसेसमध्ये इंग्लिश बोलायला अडथळे नको यायला, म्हणून त्या लोकांना घरापासूनच प्रॅक्टिस दिली जाते. तर माझं एक असं मत होतं की आपल्या ज्या एन्शियंट भाषा आहेत, जसं की हिंदी, इंग्लिश, मराठी आणि तुम्ही ज्या बोलला ट्रायबल, त्या पण खूप चांगल्या आहेत आणि आजकाल त्या अशा सिक्रेट लँग्वेजमध्ये पण यूज होतात. आणि मला पण आनंद झाला जेव्हा मी हे मराठीचं वगैरे बोलली, कारण मी एक कुठेतरी ऐकलेलं की जी संस्कृत लँग्वेज आहे ती आपली आजी आहे आणि मराठी आपली आई आहे आणि इंग्लिश लँग्वेज आहे ती आपल्याला फॉरेनवरून आलेली एक गेस्ट आहे. तर मग ह्या तीन, संस्कृत, मराठी आणि हिंदीने त्या इंग्लिश लँग्वेजला ॲक्सेप्ट केलं आहे आणि तिचा व्यवस्थित मान सन्मान केला आहे, जसं आपण आता नेहमी ती लँग्वेज बोलतो. तर मला असं वाटतं की ट्रायबल लँग्वेज आणि मराठी लँग्वेज वाचवण्यासाठी आजकाल आपण भरपूर प्रयत्न करतो आहे. थोडा फोकस तुझा हटवते फक्त की भाषा का वाचवल्या पाहिजेत. म्हणजे मराठी समजा आहे, इंग्लिशला वेलकम केलं मान्य, पण भाषा जी काही, समजा माझी मातृभाषा ओडिया असेल, आसामीज असेल, तर ती का वाचवली पाहिजे? मे बी ते पुढच्या जनरेशनला पण कळायला पाहिजे की आपली जी प्रिव्हियस लँग्वेज होती ती किती पवित्र होती आणि किती छान होती. एक बोलताना आनंद होतो. जसं मराठीमध्ये आता काही शब्द आहेत, अरे संसार संसार, जसं तवा चुल्यावर, आधी हाताला चटके तवा मिळते भाकर. तर हे जे शब्द आहेत ते एकदम असे गोड आहेत आणि मनाला भावून जातात. तसं जर त्यांच्या ओडिया लँग्वेजमध्ये अशी काही कविता किंवा असे काही कोड्स असतील तर ज्या पुढच्या लोकांना मिळाल्या तर त्या लोकांना त्यांच्या भाषेचा गर्व वाटेल आणि त्या लोकांना असं वाटेल की हां, आपली भाषा पण काही कमी नाही आहे, आपली भाषा पण खूप सुंदर आहे, छान आहे आणि शुद्ध आहे. व्हेरी गुड. वेलकम. मला भाषेला धरून एक प्रश्न विचारायचा होता. आता तू उत्तर छान दिलंस, पण तुझ्या सादरीकरणाबद्दल मला एक म्हणायचं होतं, किंवा आपण जेव्हा आपल्या भाषेबद्दल बोलतोय तेव्हा आपली भाषा ही चांगली आहे हे सांगायला आपण दुसरी भाषा कमी आहे अशा पद्धतीने त्याची मांडणी नाही केली तरी चालू शकते. म्हणजे मला असं वाटतं की मांडणी करताना तू असं म्हणाली होतीस की ज्यांच्या घरी आपल्या घरी तुळस असायची आणि आता लोक मनी प्लांट लावतात, किंवा डॅड म्हणजे आता डेडच आहे, किंवा अशा पद्धतीने जेव्हा आपण मांडतो तेव्हा मला एक असं वाटलं की आपण ह्याचा पूर्ण विचार केला आहे का. तर तू जेव्हा हे करायचं ठरवलंस आणि हे सगळं जे काही तू काव्य वक्तृत्व होतं ते तयार केलंस, तेव्हा ह्या प्रत्येक बाबींवर तू विचार केला होतास का की ह्याचा अर्थ नक्की काय होतोय किंवा ह्यातून काय सांगितलं जाणार आहे? ॲक्च्युली मी असं कुठल्या लँग्वेजला खाली लेखण्यासाठी हे केलं नव्हतं. ही जी रियालिटी आहे ते मी सांगितली सगळ्यांना की असं आजच्या काळात होतं. म्हणजे आपण बोलत नाही मम्मी, आता मम्मीचा अर्थ मुलांना माहिती आहे की 2 होमोफोन आहे. मम्मी म्हणजे आपल्या ते इजिप्ट्समध्ये पण ज्या डेड लोकांना असं व्यवस्थित प्रिझर्व करायचे ती एक मम्मी
मम्मी असते आणि मम्मी म्हणजे आता आपली आई. तर तेव्हा मला ते कुठेतरी एक असं जुळल्यासारखं वाटलं, म्हणून मी तसं सादरीकरण केलं. जर कोणाचं दुखवलं असेल तर मला सॉरी. नाही, असं माझा विचारण्याचा उद्देश नव्हता. माझं म्हणणं, जेव्हा काहीही बोलतो, सादर करतो, तेव्हा त्यात कुठले कुठले अर्थ आहेत किंवा आपण काय म्हणतोय. म्हणजे आपण असं म्हणतोय का की ज्यांच्याकडे मनी प्लांट आहेत ते काहीच कामाचे नाही, म्हणजे ते पण एक झाड आहे. किंवा तुळस असली म्हणजे मराठी भाषा आपण त्याचं संवर्धन करतोय, असं होत नाही. तर मला वाटतं की जेव्हा आपण कुठलंही सादरीकरण करतो, कुठलाही एक आशय लोकांपुढे मांडतो, तेव्हा तुम्ही त्याचा किती खोलात विचार केलाय किंवा त्याचे तुमचे मुद्दे काय आहेत हे मला तुझ्याकडून समजून घ्यायचं होतं. ओके, तर एक मी सांगेन की तुळस मराठी माणसांमध्ये का हे होते, म्हणजे तुम्ही बोललात की मनी प्लांट पण एक झाडच आहे, तुळस पण एक झाड आहे. तर बेसिकली तुळशीचे उपयोग खूप असतात, म्हणजे ते आपल्या मेडिसिनल यूजमध्ये किंवा वेळोवेळी अशा काही गोष्टी असतात. इन्स्टंट रेमेडी म्हणून तुळस वापरली जाते. तर मनी प्लांट एक झाड आहे, ते पण एक शोचं झाड आहे. बट स्टील बेसिकली लहानपणापासून मी पाहिलं आहे की माझ्या घरात तुळस आहे आणि इवन गावाकडे पण आपल्या घरासमोर तुळशीची झाडं वगैरे असतात. तर ते मी आजीकडून पण ऐकलं होतं की मराठी माणूस म्हणजे तुळस. तर बेसिकली झाडं पण आहेत, नाही असं नाही, बट तुळशीचं आणि कनेक्शन थोडं बरोबर वाटलं मला, म्हणून मी ते बोलली. काव्य, तुझं हे कुठल्या, म्हणजे मराठीमध्ये शिकतेस तू का इंग्रजीत शिकतेस? इंग्लिश मीडियम. इंग्रजी. पण मराठी पुस्तकं कधी वाचलेस? कुठलं वाचता येणं शक्य आहे तुला का? बेसिकली मी मोस्टली इंग्लिश पुस्तकं वाचते, हे मी ॲक्सेप्ट तू करण्याच्यामध्ये मर्फी वगैरे गुगल फॉर्म तू स्वतःच भरलाय का दुसरा कुणी भरला? नाही, गुगल फॉर्म स्वतः भरलाय. फार चांगलं आहे. म्हणजे मी तुला ह्याच्या म्हणजे चेष्टा म्हणून करत नाही, कारण तू ह्याच्यामध्ये मर्फी वगैरे उल्लेख केलायस. अशी पुस्तकं पण तू वाचतेस? हो, मर्फीचे पुस्तक वाचलं, म्हणजे जोसेफ मर्फीचं ते द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड हे पुस्तक मी वाचलं होतं. या स्पर्धेसाठी का तुला आवड आहे म्हणून? नाही, त्याचं बेसिकली कारण मी सबकॉन्शियस माइंड म्हणून साठी खूप काय काय ऐकलं होतं की ते आपलं एक मिस्ट्री आहे, सबकॉन्शियस माइंड एक ह्युमन मिस्ट्री आहे. तर मला त्याच्याबद्दल थोडंसं जाणून घ्यायचं होतं, म्हणून मी ते पुस्तक वाचायला हे केलं. खूप छान, खूप छान. आता एक शेवटचा प्रश्न मी तुला विचारतो की आपण त्याच्यात एक लीडरशिप किंवा टीमवर्कच्या दृष्टीने एक प्रश्न विचारला होता. तर समज की तुझ्या सोसायटीमध्ये काहीतरी सांस्कृतिक कल्चरल प्रोग्राम करायचा आहे आणि तुला त्या प्रोग्रामची इन्चार्ज केलं आहे, तर आणि तुला एक टीम दिली आहे, हां, पण टीममधले काही जण काम टाळतायत, तर मग तू काय करशील? तर बेसिकली मला जी टीम दिली आहे, पहिले मी त्यांना नीट ऑब्झर्व करेन आणि बघेन की कोणाकडे काय काय करण्याची कॅपॅसिटी आहे, त्यांच्या कॅपेबिलिटीज काय आहेत. जर ह्याला डान्स चांगला करता येतो तर ह्याला डान्सचं मी काम सोपेन. जर ह्याला म्युझिक, गाणं किंवा असं एंटरटेनमेंट हे असेल तर त्याला ते काम सोपेन मी. म्हणजे प्रत्येकाकडून काही, ज्याच्याकडे काय चांगलं आहे त्याच्या कमीकडे बघण्यापेक्षा त्याच्याकडे काय चांगलं आहे, तो काय वेगळं करू शकतो, मी ह्याच्याकडे बघेन आणि प्रत्येकाला तशी कामं नेमून देईन, ह्याचा मी प्रयत्न करेन. पण कोणीतरी काम टाळतंय, तू नेमून दिलीस काम, पण ते टाळतायत काम, तू काय करशील? तर त्यांना मी व्यवस्थित समजवेन की मी त्यांना सांगेन की तुमच्याकडे कॅपेबिलिटी आहे, तुम्ही हे काम नीट करू शकता, म्हणून मी तुम्हाला हे काम नेमून दिलं आहे, तर तुम्हाला ते नीट करायचं आहे, कारण तुम्ही त्या कामासाठी योग्य आहात, म्हणून मी तुम्हाला हे काम दिलं आहे, सो तुम्ही प्लीज करा ते काम. बरं. काव्या, मी एक छोटे 2 ते 3 प्रश्न तुला विचारतो, अगदी छोटे. चालेल. तुझ्या विशेष आवडीचे विषय कोणते, हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न असा की सलग 1 मिनटं, म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर देऊन झाल्यावर याचं सलग 1 मिनटं स्वतःविषयी न अडखळता बोलायचं. ओके, तर माझा सर्वात आवडीचा विषय म्हणजे SS हिस्ट्री, सिविक्स आणि जिओग्राफी. आणि मी काव्या आंबरे आणि मी खूप आज हॅपी आहे की हे करताना की मला ह्या स्टेजवर ऑपॉर्च्युनिटी मिळाली. आणि बेसिकली माझ्याबद्दल सांगण्याचं झालं तर मी खूप
वेगळी पर्सन आहे की मला असं बुक्स वाचायला आवडतात, मला गार्डनिंग करायला आवडतं, मला इतरांशी बोलायला खूप आवडतं, त्यांची मतं ऐकून घ्यायला खूप आवडतात, त्यांची आवड निवड आणि बेसिकली त्यांच्यामध्ये जे चांगलं आहे ते माझ्यामध्ये इम्प्लॅन्ट करायला खूप आवडतं. मी स्वतः प्रयत्न असे करते की माझ्यामध्ये काय चांगलं आहे जे मी दुसऱ्यांना देईल असं. आणि मला खूप असं वाटतं कधी कधी की मी खूप काही काही गोष्टींचा विचार जास्त करते जो मी नाही करायला पाहिजे. आणि तो जर मी टाळला तर मी कुठेतरी एक चांगलं व्यवस्थित माझं व्यक्तिमत्व घडू शकते. व्हेरी गुड, व्हेरी गुड. थँक्यू. ठीक आहे. थँक्यू. खूप छान काव्या. आता पुढची कॅन्डिडेट आहे गार्गी चव्हाण. हॅलो. हां, गार्गी. तर तुझा गुगल फॉर्म जेव्हा बघितला तेव्हा तुझं नाव पहिले समोर आलं, गार्गी शिल्पा सदाशिव चव्हाण. तर हे नाव लिहिल्यानंतर मला पहिला प्रश्न तोच आला की तुला कोणी विचारतं का की हे असं नाव तू का लिहितेस, आणि विचारत असतील तर तुझं काय उत्तर असतं? नसेल विचारलं तर मी विचारते आत्ता की तू हे असं नाव का लिहिलंयस? ओके. मी म्हणजे माझी अशी सवय आहे की मी बऱ्याच वेळेला म्हणजे कधी कधी विसरलं जातं, पण बऱ्याच वेळेला मी आईचं नाव मध्ये टाकते. मला असं वाटतं जसं आपण बाबांचं नाव मध्ये टाकतो तसं आपण आईचं पण नाव टाकलं पाहिजे, म्हणून मी टाकते. याने काय फरक पडतो, म्हणजे का का टाकावंसं वाटतं तुला हे? असं काही कारण नाही आहे, पण मला असं वाटतं की जर मी बाबांचं पण नाव लावते तर मग आईचं पण लावावं, म्हणून मी लावलं. थँक्यू. व्हेरी गुड. आता आपण एक गुगल फॉर्ममध्ये एक प्रश्न विचारला होता, कचऱ्याचं व्यवस्थापन. आज स्वच्छता दिन, आज आणि उद्या स्वच्छता दिवस पण आहेच, तर त्याच्यावर एक छोटा प्रश्न आहे तुला की समजा मी आता त्याच्यात तू उत्तर दिलं की ड्राय आणि वेट गार्बेज सगळं वेगळं केलं पाहिजे वगैरे वगैरे, पण समजा तू तुझ्या बिल्डिंगमधनं खालती उतरतेस आणि तुला तिथे कुठेतरी असं कागदाचे बोळे दिसले किंवा काही कचरा दिसलाय, तर तू काय करतेस? असं जेव्हा दिसतो तेव्हा तू काय करतेस? ओके. आता आमच्या बिल्डिंगच्या खाली तसं तर कचरा दिसत नाही, पण समजा दिसलाच मला तर मग मी एक तर स्वतः उचलून टाकेन, किंवा खूपच घाण असेल तर तिथे जे कर्मचारी असतील त्यांना सांगेन की ते नीट तुम्ही स्वच्छ करा, किंवा त्यांना गाईड करेन. ओके. पण समजा मी असं करताना तुला कोणी समजा बघितलं किंवा काय अरे ही काय कचरा उचलते, किंवा ही असं कोणी बोललं तुला, काय कर तू कशाला कचरा उचलते, तर तू समजा त्यांना काय उत्तर देशील? ॲक्च्युली आपल्या देशाची लोकसंख्या खूप आहे आणि त्या मानाने स्वच्छता कर्मचारी खूप कमी आहेत, तर प्रत्येक गोष्ट स्वच्छता कर्मचाऱ्यांवर नाही ढकलायला पाहिजे असं मला वाटतं. जर आपल्याला कुठे कचरा दिसला तर आपण स्वतःच तो उचलावा, जर शक्य असेल तर आपण स्वतःच उचलायला पाहिजे असं मला वाटतं. व्हेरी गुड. आपण एक लोकसंगीत आणि लोककला याच्यावर एक प्रश्न विचारला होता आणि त्या जपल्या गेल्या पाहिजेत असं तू उत्तर दिलेलं आहेस. तर तुला कोणत्या लोककला माहिती आहेत, किंवा मी आता लावणी ही जी एक लोककला आहे त्याविषयी तुला काही माहिती आहे का? अशा बऱ्याच लोककला आहेत. मी शास्त्रीय नृत्य शिकते, त्याच्यामुळे मला माहिती आहेत. म्हणजे वेगवेगळ्या राज्यांमध्ये, म्हणजे आता समजा गुजरात धरलं तर तिथे गरबा केला जातो, पंजाबमध्ये भांगडा केला जातो. तर मला असं वाटतं की त्या जपल्या गेल्या पाहिजेत, आणि म्हणजे ते एक आपली ओळख होते की महाराष्ट्र, किंवा लावणी हा शब्द काढल्यावर महाराष्ट्र दिसतं आपल्याला, गरबा म्हटल्यावर गुजरात राज्य दिसतं. तर आपल्याला म्हणजे मला असं वाटतं की आपण त्याचा जपलं पाहिजे. अशा कोण लावणी कलाकार तुला माहिती आहेत का? नाही. तू तुझ्या गुगल फॉर्ममध्ये तुला कुकिंगची आवड आहे असं लिहिलंयस, तर म्हणजे काय, आता तू कुठला एखादा पदार्थ आणि केव्हा बनवला होतास, आणि त्याच्यानंतर घरातल्या लोकांची काय परिस्थिती होती?
ओके. म्हणजे साधारण मी म्हणजे कुकिंग करण्याच्या आधीपर्यंत असं माहीत होतं की बरेच जण म्हणतात की मी पहिला पदार्थ बनवला होता, तो माझा फसला, तरी घरच्यांनी खाल्ला. पण असं माझ्याबरोबर काही झालेलं नाही आहे. ॲक्च्युली मला कुकिंगची आवड आधीपासून नव्हती. मला लॉकडाऊनमध्ये शिकावंसं वाटलं. आमच्या घरात आधीपासूनच खूप चविष्ट असं जेवण बनतं आणि म्हणजे आमच्या घरातल्या सगळ्यांना तिखट आणि चमचमीत खाण्याची खूप सवय आहे. तर एक दिवशी मला असंच वाटलं की आपण पण काहीतरी शिकायला पाहिजे. आणि घरी बसून कंटाळा आला होता. माझी शाळा 12 तासाची असल्यामुळे मला वेळ मिळत नाही घरी तसा. पण लॉकडाऊनमध्ये 2 वर्ष घरी होते तर काय करायचं बसून. तर एक दिवस माझी आजी पोहे करत होती. तिच्या हातचे पोहे म्हणजे तिच्या हातचा कोणताही पदार्थ मला फार आवडतो. म्हणून मी तिला सांगितलं की मला पोहे शिकव. तर तिने मला पोहे शिकवले. अप्रतिम पोहे झाले होते आणि मी स्वतः खाऊ शकले ते. आणि मला घरच्यांची पण प्रतिक्रिया आली की खूप छान होती. हां, म्हणजे त्याच्यानंतर जे पुढचे मी पदार्थ केले त्याच्यात गडबड झाली थोडी. गडबड म्हणजे फार गडबड नाही झाली, पण समजा खिचडी करताना त्याच्यात हळदच नाही टाकली, खूपच तिखट झाली, असं काही गडबड झाली. पण मला आवडतं कुकिंग करायला. आता तू लोकमान्य गुरुकुल शाळेची आहेस, तर सकाळी किती वाजता शाळेत जाते आणि किती वाजता परत येतेस घरी? मी कल्याणला राहते. मला 6:30 वाजता घरातनं निघावं लागतं आणि मी घरी 8 वाजता पोचते. सकाळी 7 ते 7 आमची संध्याकाळी 7पर्यंत आमची शाळा असते. पण त्याच्यामध्ये तुम्हाला काही आता जे ह्या गुगल फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे लाकूड काम किंवा इतर जे आहेत, तर त्या ठिकाणी म्हणजे तुमच्या शाळेमध्ये वेगळं काय, बाकीच्या ज्या शाळा आहेत आणि तुमची शाळा याच्यामध्ये वेगळं काय, तुम्हाला तिथे वेगळं काय शिकवतात? ओके. आम्हाला वेगळं काय शिकवतात म्हणजे कला आमच्या शाळेत भरपूर कलेला महत्त्व दिलं जातं. आता सकाळी आमचा गेल्या 1 तास योगा असतो. त्याच्यानंतर आमचं सगळं झाल्यानंतर आमचं दर महिन्याला एक व्याख्यान आणि एक क्षेत्रभेट आयोजित केली जाते. आत्ताच आमचा एक विक्री कौशल्य उपक्रम झाला ज्याच्यामध्ये आम्ही पूजा साहित्य विकलं होतं. म्हणजे बिझनेसबद्दल माहिती दिली आम्हाला की नफा कसा मिळवायचा, तोटा झाला तर तो कसा सावरायचा, असं वेगवेगळं प्रशिक्षण आम्हाला दिलं. मग त्याचं सामान पण आम्हीच जाऊन आणलं होतं. मस्जिद बंदरला जाऊन आम्ही त्याचं सामान आणलं. नंतर मातृभूमी परिचय शिबिर असतं. आता बाकीच्या शाळांमध्ये पिकनिक होते, पण आमच्या शाळेत मातृभूमी परिचय शिबिर होतं. आता कोणी मला विचारतं की तुमच्या शाळेची पिकनिक जाते का? पिकनिक म्हणजे 2-3 दिवसांची किंवा 1 दिवसाची. पण मी सांगते की नाही, आमच्या शाळेत पिकनिक नाही जात, तर मातृभूमी परिचय शिबिर होतं ज्याच्यात आम्हाला भारतातले वेगवेगळे ठिकाणं फिरवली जातात. असे अनेक उपक्रम आमच्या शाळेत होतात. व्हेरी गुड. आता कुकिंगबद्दलच मगाशी तू बोललीस, त्याच्यावरनंच एक प्रश्न आहे. तर कुकिंग छान येण्यासाठी कोणता गुण आवश्यक आहे असं तुला वाटतं? कुकिंग छान येण्यासाठी संयम असावा लागतो असं मला वाटतं. खूप गरजेचं आहे ते, कारण की काहीही झालं तरी संयम महत्त्वाचा असतो. कारण की मी असं बऱ्याच जणांना बघितलं, इवन माझ्या घरामध्ये पण बघितलं की समजा आता एक पदार्थ बनवायचा असला तर मसाले भात उदाहरण घेऊया. तर मसाले भातामध्ये आपण काही जण सगळ्या भाज्या एकत्रच टाकतात, पण असं नसतं ना की प्रत्येक एका भाजीला शिजण्याचा वेळ वेगवेगळा असतो. तर संयमाने आपण ते सांभाळलं पाहिजे असं मला वाटतं. आणि मला आवडतं कुकिंग करायला. गार्गी, तू आधी एकतर मला तुझं अभिनंदन करावं असं वाटतं की तू खूप विचार करून तुला जे वाटतंय ते शब्दात मांडू शकतेस. आणि तू एका वेगळ्या शाळेत शिकतेस, हे पण खूप छान आहे. तुझा जेव्हा गुगल फॉर्म बघितला होता तेव्हा मलाही असंच वाटलं होतं की तू आईचं नाव मध्ये लावतेस आणि त्याचा विचार तू आत्ता सांगितलास. माझा असा प्रश्न आहे की आत्ता आपल्या देशामध्ये स्त्री पुरुष समानता पाहिजे तितकी नाही आहे. तर ती आणण्यासाठी आपल्याला काय साधारण 4 ते 5 गोष्टी कराव्या लागतील असं तुला वाटतं? तू एक सुरुवात तर केली आहेस की आपल्या आईचं नाव लावण्यापासून, तर अशा अजून काय 4 ते 5 गोष्टी कराव्या लागतील? ओके. आता एक पॉईंट झाला तर महिला एंटरप्रेनर्स पुढे येत आहेत. तर म्हणजे असं मी ऐकून आहे की बऱ्याच वेळेला त्यांना संधी दिली जात नाही किंवा त्यांना मागे खेचण्याचा प्रयत्न केला जातो. पण असं नाही, त्यांना एक संधी देऊन तर बघा तुम्ही, म्हणजे त्यांना प्रोत्साहन द्या तुम्ही. आपण असून असे सेशन्स अरेंज करू शकतो त्याच्याबद्दल, की महिलांना प्रशिक्षण देऊ शकतो की तुम्ही पुढे या जास्तीत जास्त करून. किंवा मला असं वाटतं की त्यांनी स्वतःहून पण पुढे यायला पाहिजे असं मला वाटतं.
की तिनं जे प्रश्नांची उत्तरं लिहिलेली आहेत ती अत्यंत मोजक्या शब्दामध्ये लिहिलेली आहेत. तिची उत्तरं दीर्घ नाही आहेत, पण तिची उत्तरं टू द पॉईंट आहेत. तर मात्र तू बोलताना मात्र सविस्तर प्रश्नांची उत्तरं देतेस. तुला अधिक आरामदायक कुठल्या भागात वाटतं, बोलताना वाटतं की लिहिताना वाटतं? असं काही नाही म्हणजे विचार सुसूत्रपणे, विचार नीटपणे तू बोलताना अधिक मांडणं तुला सोयीचं वाटतं की ते लिहून दाखवणं, कागदावर उतरवणं अधिक सोयीचं वाटतं? ते असं त्या सिच्युएशनवर डिपेंड करतं ॲक्च्युली. मला तसं लिहिण्याचा फार कंटाळा आहे, मला लिहायला जास्त आवडत नाही. पण जिथे गरज आहे तिथे मी पॉईंट वाईज कमी शब्दात लिहू शकते, पण बोलताना मी ते एक्सपांड करून सांगू शकते. बरं, दुसरा प्रश्न असा की वर्तमानपत्र वाचतेस का किंवा बातम्या बघतेस का? बातम्या मी बघत नाही, पण आमच्या शाळेत रोज वर्तमानपत्र वाचली जातात, किमान हेडलाईन्स तरी आम्ही रोज वाचतो. बरं, तुला या सगळ्या वर्तमानपत्र तू वाचत असताना कुठला भाग, कुठल्या बातम्या तुझं लक्ष जास्त वेधून घेतात किंवा तुझे इंटरेस्टचे विषय कोणते? नाही, असं काही सांगता येणार नाही. मी सगळ्याच बातम्या वाचते. उदाहरणार्थ आपल्याला कोणत्या बातम्या हां, असं आपण काहीतरी, आता आपण म्हणजे मी वाचताना माझ्या इंटरेस्टच्या बातम्या आधी बघतो. म्हणजे पहिल्या पानावरच्या मथळ्याच्या बातम्या वाचून झाल्यावर मला कला विषयीच्या बातम्या अधिक खेचून घेतात, मी त्या शोधतो कुठल्याही वर्तमानपत्रामध्ये किंवा मासिकांमध्ये. तसं तुझं लक्ष कुठल्या बातम्या वेधून घेतात किंवा तुला कुठल्या बातम्या जास्त वाचायला आवडतात? करंट अफेअर्सवरती, म्हणजे स्पोर्ट्समध्ये पण मला बॅडमिंटन या क्षेत्रातले समजा बातमी आली असेल तर ती मी पहिले वाचते. पण करंट अफेअर्सवरती, म्हणजे आता G20 झालं, चांद्रयान झालं, तर तशा बातम्या मला पहिले वाचायला आवडतात. आपल्या G-फॉर्ममध्ये आपण एक प्रश्न लिडरशिप किंवा टीमवर्कबद्दल विचारला होता. त्याच्यानं तू त्याच्यात लिहिलं की स्पीच, अंडरस्टँड अदर्स आणि हेल्पफुल नेचर आवश्यक आहे. पण मी आता तू हेल्पफुल नेचर म्हणाली आहेस, समजा तू एखाद्या व्यक्तीला मदत करायला गेलीस पण त्यांना तुझी मदत नकोच आहे, तर मग तू काय करशील? असं होतं मला असं वाटतं की माझं हेल्पफुल नेचर आहे आणि मला बरेच जण म्हणालेत. तर माझी एक मैत्रीण आहे सान्वी म्हणून, तर तिने पण मला म्हणजे आमचं असंच म्हणजे शाळेत आमचे शिक्षक बसले होते, तर त्यांनी असं सांगितलं होतं आम्हाला की एकाचे चांगले गुण सांगा. तर तिने सांगितलं होतं की तिचं हेल्पफुल नेचर आहे, नको असली तरी ती मदत करते. तर ॲक्च्युली मला मदत करायला खूप आवडतं, पण समजा जर समोरच्याला नको असेल माझी मदत तर तसं त्याने सांगावं, मी त्याला मदत नाही करणार. नाही, ती एक मदत सोडून बाकी सगळी मी मदत करते. गार्गी, तुला काय व्हायचं आहे? काय? मला ॲक्च्युली शेफ व्हायचंय. शेफ, व्हेरी गुड. ठीक आहे. बरं, असा मदतीचा किस्सा तुला लक्षात राहिलेला की कोणाला तरी अत्यंत गरज होती आणि तू मदत केलेली आहे आणि तो किस्सा तुझ्या मनात राहिलेला आहे, असं तुला आठवतो का एखादा? तू सांग. हो, रिसेंटच झालेला आहे. आता DSOच्या एक्झाम्स आहेत बरोबर, तर माझा डान्स चांगला आहे, तर रिदमिक योगाच्या कॉम्पिटिशन्स असतात, तर त्याचा डान्स बसवण्याचं आमच्या शाळेतले जे काही 4-5 विद्यार्थी गेले होते, तर मी पण त्याच्यात होती. तर मी सगळ्यांचा डान्स बसवला होता, सगळ्यांचा म्हणजे त्यांना हेल्प केली होती. पहिल्यापासून शेवटपर्यंत मी सगळ्यांचा डान्स बसवला होता. पण नंतर असं कळलं की एका शाळेतनं एका वयोगटाला एकच विद्यार्थी जाऊ शकतो. तर मी अंडर-17 उतरणार होते, पण माझ्या जागी निधी पळसुले देसाई म्हणून मुलगी होती, ती 10वीत असल्यामुळे तिला पाठवलं गेलं. तर मला तेव्हा दुःख झालं, पण कुठेतरी एक आनंद पण होता की नाही, सगळ्यांचे डान्स मी बसवलेत. चांगलं. ठीक आहे, थँक्यू. शुभेच्छा तुला. पुढची कॅन्डिडेट आहे भक्ती म्हात्रे. नमस्कार. बस. मगाशी छान परफॉर्मन्स केलास तू, छान एक्सप्लेन पण केलंस त्याच्याविषयी, आणि
खूप आवडला आम्हाला. तशीच आता छान उत्तरं पण दे. शुअर. तर कचऱ्याविषयी आपण कचरा नियोजनाविषयी आपण प्रश्न विचारला होता. तर त्याच्याच विषयी मला एक विचारायचं आहे तुला, की समजा एखादा माणूस कचरा त्याच्या गॅलरीतनं खाली टाकतोय, डस्टबिनमध्ये नाही टाकत, गॅलरीतनं डायरेक्ट खाली टाकतोय असं दिसलं, तर तू काय करशील? सर्वप्रथम तर अशी गोष्ट मला माझ्या टीचरांनी पण सांगितलेली. तर त्यामध्ये सर्वप्रथम जो कोणी तो माणूस असेल त्याला जाऊन प्रत्यक्षात बोलेन त्यांच्याशी. त्यांना मी समजवण्याचा जितका प्रयत्न करू शकते तितका करेन. पण कित्येंदा असंही होतं की बोलून गोष्टी सोडवता येताही येत नाही. मग त्या ह्याच्यात आम्हाला एक असा टीचरांनी उपाय सांगितला की ह्याच्यामध्ये अशी जर कुठली गोष्ट झाली तर त्यावेळेस आपल्याला त्याला धडा शिकवून किंवा त्यांच्या एक्सपेरिमेंट करून आपण त्यांना शिकवू शकतो. फॉर एक्झाम्पल आम्हाला असं सांगितलेलं की त्या गोष्टीमध्ये ती लहान मुलं, त्या एरियातली लहान मुलं त्यांचा घरचा कचराही त्यांच्या बॅल्कनीच्या खाली म्हणजे त्यांच्या बिल्डिंगजवळ, त्यांच्या घराजवळ टाकत होते. जेणेकरून त्यांना हे समजलं, म्हणजे न सांगताही त्यांना या प्रॅक्टिकल गोष्टीमधून हे समजलं की कचरा जसं ते करतायत तसंच दुसऱ्यांनीही केला तर काय रिझल्ट होऊ शकतं. वा वा, व्हेरी गुड, चांगलं आहे. म्हणजे अगदी काय म्हणतो आपण गांधीगिरी या प्रकारातून त्यांना शिकवायचं आहे, बरोबर? हो हो. छान. आपण एक प्रश्न विचारला होता की चित्रपट किंवा नाटक, गाणी या ह्याच्यातून अजून कोणते विषय मांडले जावेत वगैरे असं विचारलं होतं. तर गाण्यांवरनं मी विचारतो तुला प्रश्न की मगाशी पण कोणीतरी सादर केलं होतं की पूर्वीची गाणी, आत्ताची गाणी असं पण कोणीतरी सादर केलं होतं. तर ती बॉलिवूडमधली जी पूर्वीची गाणी आहेत आणि आत्ताची गाणी आहेत, तर त्या गुणवत्तेच्या दृष्टीने तुला काय फरक वाटतो आणि काय कारण असू शकतं त्याला? थोडे ॲस्पेक्ट्स दोघांचे वेगळे होते. तेव्हाचा जो यूथ होता त्यांना वेगळी आवड होती, आताचा जो यूथ आहे त्यांची आवड वेगळी. तर हे जनरेशन डिफरन्समध्ये हा गॅप पडतोच. पण जे जुने गाणे होते ते त्यांच्यानुसार त्यांना आवडणारे होते. आता फॉर एक्झाम्पल जे गाणे माझ्या पेरेंट्सला आवडतात, जे गाणे माझ्या आजी आजोबांना आवडतात तेच गाणे मला आवडतात असं नाही. पण ते गाणे आपापल्या ओपिनियननुसार बदलतात. आणि कॅन यू रिपीट युअर क्वेश्चन? तर म्हणजे ती जी गाणी आहेत पूर्वीची आणि आत्ताची याच्यात म्हणजे काय म्हणतो की क्वालिटी वाईज काही फरक वाटतो का गुणवत्तेच्या दृष्टीने तुला? मला असं वाटतं पहिले जे गाणे लिहायची ते त्याच्यावर खूप विचार केला जायचा आणि त्यांचे जी रिदम आहे जे सेट करताना त्यांचा नवीन विचार होता, त्यांचे एक्सपेरिमेंट्स असायचे. आता बहुतेक सॉंग्स हे रिक्रिएट केलेले असतात, रिमिक्स्ड असतात. तर हा एक मेन पॉईंट आहे की इथे जे आत्ताचे आर्टिसन्स आहेत ते जुने जे गाणी होते तेच उचलत आहेत आणि दे आर नॉट प्रॅक्टिसिंग एनी काइंड ऑफ एक्सपेरिमेंट हिअर. तर असं नाही, आत्ताचे गाणी तेही लोकांना आवडतात, त्यांचे रिक्रिएशन्स आवडतात, पण प्रत्येक वेळेस ते चांगलं होतं असं नाही. म्हणजे असं आहे की आता ती जास्त लिरिक्स किंवा ह्याच्यावर जास्त कोणी विचार करत नाही, आणि जे करत नाहीयेत असंही नाहीये ना. जे नवीन एक्सपेरिमेंट्स होतात, जे नवीन रिदम्स, नवीन ट्यून्स, नवीन लिरिक्स आपल्यासमोर येतात ते अगदीच लोकांना आवडतात की ते लोकांच्या जिभेवर नाचत असतात असं. मला एक विचारायचं होतं, चित्रपट आणि गाणी किंवा नाटकात अजून कुठले विषय मांडले जावेत याच्यावर तू खूप छान काय काय लिहिलेलं आहेस. म्हणजे पॉलिटिकल अवेअरनेस म्हटलंस, जेंडर असॉल्ट म्हटलंस किंवा स्टुडंट्स लाईफ, अवेअरनेस अबाउट द वर्कर्स. तर हे विषय तुला कसे सुचले किंवा तू कुठल्या पद्धतीचे चित्रपट बघतेस आणि त्यातून तुला काय शिकायला मिळालं आहे? सर्वात आधी तर मूवीज आणि सॉंग्स ह्यामध्ये थोडी कमी आवड आहे मला, तर रेअरली काहीतरी मी बघते. पण
मूवीज बोला किंवा टी व्ही सिरियल्स हे आपण एंटरटेनमेंटसाठी बघतो. एंटरटेनमेंट होता होता अनेक जोक्स समोर येतात ऑफकोर्स, आणि त्यासोबतच अशा नवनवीन विषयांबद्दल आपल्याला माहिती भेटते, अनेक नवीन गोष्टी शिकतात. म्हणजेच फॉर ॲन एक्झाम्पल, तारक मेहता का उल्टा चष्मा सगळेच बघतात. त्यामधून सोसायटीमध्ये लोक कसे राहावेत, सोसायटी आता आपल्या न्यूक्लिअर फॅमिलीज झाल्यात, त्या सिरियलमध्ये अनेक राष्ट्रातून अनेक प्रांतातून लोक आलेत, पण ती लोक आपल्या सोसायटीतील व्यक्तींना कसं फॅमिली मेंबर्स बनून राहतात अशा गोष्टी शिकायला मिळतात. म्हणजे आपले जे गरजेला धावणारे पहिली व्यक्ती हे आपले नेबर्स असतात. फॅमिली मेंबर्स आपल्यापर्यंत पोहोचण्याआधी नेबर्स किंवा अशी जी जीवाभावाची माणसं असतात ती पोचतात. अशा अनेक भावना आपण सिरियल आणि मूवीजमधून मला नवनव्याने कळतात. आणि तुला आवडलेला एखादा चित्रपट? मिशन मंगल. हो. मी जर तुला सांगितलं की भरतनाट्यम हा शास्त्रीय नृत्य प्रकार आहे, या आत्ताच्या कुठल्याही आपल्या समाजातला एक इश्यू घेऊन, एक घटना घेऊन तू भरतनाट्यमचा एक परफॉर्मन्स बांध, तर तू कुठला परफॉर्मन्स बांधशील? तुझ्या परफॉर्मन्सचा विषय काय? ओके, तर माझ्या परफॉर्मन्सचा विषय हा नेचर असेल ऑफकोर्स, कारण की आय थिंक आय एम मच एन्व्हायरमेंट फ्रेंडली. पण त्यामुळे आधीचा जो नेचर, आता भरतनाट्यममध्ये अनेक शब्दम केले जातात ज्यामध्ये आधीची पहाट कशी होते, म्हणजे सूर्य उगवणे, नदी वाहत असते, अनेक वेल, अनेक क्रीपर, झाडं, त्यासोबतच अनेक प्राणी दाखवले जातात, अनेक गावांचे वर्णन केले जातात. हे आम्ही भरतनाट्यमच्या शब्दम या प्रकारामध्ये दाखवतो. पण आधीचं नेचर, आधीची सिच्युएशन आणि आत्ताची सिच्युएशन यामधला फरक आहे, तो मला दाखवण्यासाठी हा विषय मला आवडेल. आपण एक असाही प्रश्न विचारला होता की तुम्ही तुमच्या आई बाबा, आजी आजोबा, भावंडांबरोबर गप्पा, कोणत्या विषयावर गप्पा मारता का, चर्चा करायला आवडते का? तर समजा मी अशी चर्चा करताना कधी आजी आजोबा किंवा आई बाबा असं म्हणाले की आमच्या वेळेला असं नव्हतं, आमच्या वेळेला कसं सगळं असं होतं, आमच्या वेळेला असं नव्हतं, किंवा असले प्रकार आमच्या वेळेला नव्हते, आमच्या वेळेला असं होतं, तर मग आत्ताचं कसं सगळं, आमच्या वेळेला कसं सगळं छान होतं, आत्ताचं कसं सगळं वाईट आहे, असं समजा म्हणाले, तर मग तुला कसं वाटतं आणि तू त्याला कशी उत्तरं देतेस किंवा कसं हे करतेस? मी त्यांना सर्वात आधी तर हे सांगते की ती तुमची वेळ होती, ही आमची वेळ. जेव्हा जेव्हा आमचे पेरेंट्स होते, आजी आजोबांना, पेरेंट्स जेव्हा यूथ होते तेव्हा आजी आजोबांना ते काहीतरी वेगळं वाटायचं. त्याचप्रमाणे आत्ता जर आम्ही यूथ तर आमच्या पेरेंट्सला आम्ही वेगळे वाटतो. तर जनरेशन डिफरन्समुळे असे खूप डिफरन्सेस होतात फॅमिली मेंबर्समध्ये आणि माझ्यामध्ये. पण त्यांचा जो पॉईंट असतो, म्हणजे आपल्याला पॉझिटिव्हिटीच हवी, तर पॉईंट डिफरन्स हा नाही होत, थोडेसे मतभेद होतातच, पण फॅमिली असल्यामुळे हे मतभेद झाल्यानंतर दोन्ही गोष्टींना एकत्र करून एखादा उपाय निघतो. अरे वा, व्हेरी गुड, खूपच छान उत्तर. याला धरून मला एक विचारायचं आहे. मला हे खूप आवडलं की तू स्पष्टपणे तुझ्या आईवडिलांना हे सांगतेस आणि तुमच्या घरात तितका मोकळेपणा आहे की तू हे बोलू शकतेस. तर तुझ्या पालकांचं पण अभिनंदन त्याबाबत. जेव्हा तुला राग येतो, जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा आपल्याला राग येतो की आपल्याबद्दल, आपल्या पिढीबद्दल कोणतरी असं म्हणते, तर तुला जेव्हा जेव्हा राग येतो, ही घटना असेल की अजून कुठली, तू तो कसा कंट्रोल करतेस, तू काय करतेस? सर्वात आधी तर परफेक्शन ही कुठल्या गोष्टीमध्ये नसते असं मला वाटतं. काही पॉझिटिव्ह पॉईंट्स असतात, काही ऑप्टिमिस्टिक पॉईंट्स असतात. तर ऑप्टिमिस्टिक आणि पेसिमिस्टिक असं मला बोलायचं आहे. तर त्यामुळे हे डिफरन्सेस येतात. आणि माझा अँगर कंट्रोल बोलाल तर सर्वप्रथम पेन आणि पेपर हे फर्स्ट माझे थिंग्स असतात. मला माझे फिलिंग्स इस्पेशली जेव्हा मी रागात असते किंवा दुःखात असते
ते मला पेपरवर लिहायला आवडतात. आणि दुसरं म्हणजे गाणं सॉफ्ट म्युझिक किंवा जे आपले दुसरे जर म्हणाल बॉलिवूड सॉंग्स वगैरे हे ऐकते. आता हे माझ्यासोबत खूप रेअर होतात बिकॉज आय हॅव टू मॅनेज माय टाईम. पण कधी कधी आई मला खूप कमी कामं सांगते, त्यातही जे काम मी करते तर त्यामध्ये जे काम मी करते ते मी गाणं ऐकून करते, जेणेकरून माझा जो राग आहे तो मला शांत झाल्यासारखा वाटतो. राग येतो तेव्हा विचार वेगळे असतात आणि राग गेला त्यानंतर विचार वेगळे असतात, म्हणून गाणं ऐकते आणि पेन आणि पेपरच्या सोबतीने मी माझं अँगर करते. खूप 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 छान. थँक्यू. आता एक शेवटचा प्रश्न मी माझ्याकडचा, की आपण एक लिडरशिप किंवा टीमवर्कबद्दल प्रश्न विचारला होता. तर तुझा आवडता नेता कोण आहे आणि तो नेता तुला का आवडतो? मी माझ्या सेकंड आणि थर्ड राऊंडमध्ये पण हे लिहिलेलं. हो का? मला एका राऊंडमध्ये आय थिंक सेकंड राऊंडमध्ये जिथे रोल मॉडेल विचारलेले तिथे मी त्यांचं नाव लिहिलेलं. आणि आजही मी तुम्हाला सांगते, आपले भारताचे आत्ताचे प्राईम मिनिस्टर श्री नरेंद्र मोदी हे माझे आवडते पॉलिटिशियन्स आहेत. कारण असं की हिंदुत्व त्यांनी सांभाळलं आहे असं मला वाटतं. अटल बिहारी वाजपेयी ह्यांनी दाखवलेला जो भारताला जी दिशा आहे त्या दिशेकडे आपले प्राईम मिनिस्टर जे आहेत ते आपल्याला नेत आहेत. आणि आत्ताच्या यूथचा विषय असो किंवा पॉलिटिकल थिंग्स असो किंवा सायन्स अँड टेक्नॉलॉजी या सगळ्या गोष्टीमध्ये जे आपले प्राईम मिनिस्टर आहेत ते त्यांना सपोर्टिव्ह आहेत. आणि त्यांनी अनेक जुन्या केसेस जे होत्या त्या रिओपन करून त्यांच्यावर काम चालू केलं आहे. इफ यू सी, राम मंदिरचा जो विषय होता तो पहिल्यांदा कोर्टमध्ये 1800च्या टाईममध्ये ती केस कोर्टमध्ये नेलेली, पण तेव्हापासून गेले किती वर्ष झाले आपली ही केस सॉल्व्ह नव्हती झाली. अशाच अनेक केसेस त्यांनी ते प्राईम मिनिस्टर झाल्यानंतर सॉल्व्ह केल्या. आपल्या कल्चरशी धरून ते खूप त्यांचा जो ॲटिट्यूड आहे तो खूप पॉझिटिव्ह आहे असं मला वाटतं. आणि म्हणून अर्थातच आवडते नेते म्हणजे प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी. त्यांच्यानंतर जे आपले प्राईम मिनिस्टर होण्यायोग्य आहेत ते मला वाटतं आपले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांसोबतच योगी आदित्यनाथ हे मला वाटतात. थँक्यू. ठीक, छान उत्तर दिलं, मस्त, शुभेच्छा. हां विचार. नाही, पण आमच्या घरामध्ये पॉलिटिकल अवेअरनेस आहे. त्याचसोबत माझे मामा आजोबा जे आहेत ते पॉलिटिक्समध्ये आहेत, तर त्यामुळे मला माहीत आहे. आणि माझे मामा किंवा माझे पेरेंट्स हे मला पॉलिटिकल अवेअरनेस म्हणजे ज्या नवनवीन स्कीम्स किंवा पॉलिसीज येतात ह्यांच्याबद्दल सांगणं त्यांना आवडतं, किंवा जे डिफरन्स तेव्हाच्या पॉलिटिक्समध्ये होतं आणि आत्ताच्या पॉलिटिक्समध्ये ते मला ते सांग. मस्त बोललीस. हां, शुभेच्छा तुला. थँक्यू. पुढचा आपला कॅन्डिडेट आहे क्षितिज फडणीस. क्षितिजची सुरुवात मी करतो प्रश्न. चालेल चालेल चालेल. क्षितिज, तुझ्या गुगल फॉर्ममध्ये तू लिहिलं आहेस की तू पंचतंत्रामधली एक कथा वाचलीस आणि त्याचा प्रश्न असा होता की तुम्ही एखादी वाचल्यानंतर तुम्ही त्याच्याशी कसं स्वतःला रिलेट करता वगैरे. तर तू लिहिलंयस की त्याच्यामधले त्या ज्या कथेमधला जो मुलगा होता त्याच्यात जे गुण होते ते सगळे गुण माझ्यात आहेत असं माझ्या लक्षात आलं. तर आता आम्हाला स्वतःबद्दल सांग, तुझ्यात कोणते गुण आहेत आणि ते तुला कसं कळलं? सगळ्यात पहिले ज्यांनी मला तिसऱ्या राऊंडपर्यंत सिलेक्ट केलं, सगळे आमचे जज, नंतर प्रथमेश दादा आहे, मधुराताई, आणि ज्यांची नावं माझ्याकडनं घ्यायची राहिली असतील ते सगळे पडद्यामागचे आमचे मार्गदर्शक, त्यांना मी सगळ्यात पहिले धन्यवाद देतो.
कारण त्यांनीच आम्हाला तिसऱ्या राऊंडपर्यंत सिलेक्ट केलं आहे. आता अद्वैत पाध्ये सर पण त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं पहिल्या दुसऱ्या राऊंडमध्ये, त्यांचे पण सगळ्यांचे मी आभार मानतो. आणि तुमचा प्रश्न म्हणजे ह्याचं उत्तर म्हणजे मला असं वाटतं की माझ्यामध्ये जर मला लीडर केलं कुठल्या ह्याचं, तर दुसऱ्यांचं ऐकून घेऊन मग निर्णय करणं किंवा मग आपली जे ग्रुप आहे त्याला समजून मग त्याप्रमाणे काम करणं, असे गुण माझ्यात आहेत असं मला वाटतं. तुला घरी जर एखाद्या आईनी किंवा वडिलांनी एखादी गोष्ट तुला रागावून सांगितली तर तू शांतपणे ते ऐकून घेतोस आणि का लगेच इमिजिएटली हातपाय झाडतोस वगैरे? नाही, आधी ऐकून झाल्यावर मग 4-5 मिनिटं मी विचार करतो की का सांगितलं असेल, मग हातपाय झाडतो. का सांगितलं असेल, आणि मग मला जर समजलं नाही तर मग विचारतो. आणि मग कधी कधी होतं की आवडीचं नसेल की मग कधी कधी राग येतो. मग तो तुझ्यातलं एक पब्लिक रिलेशन वगैरे हा जो गुण आहे तो पहिलाच जाणवला. तू सुरुवातच सर्वांना आधी आभार मानून सर्वांचं केलीस. हा तुझा, तू खरोखर मोठा होशील या गुणामुळे, चांगला नेता होशील याच्यामध्ये खरं आहे. कारण जे एखादी चांगली टीम जर हे करायची असेल तर बाकीच्यांचे आपले जे टीमचे सहकारी आहेत त्यांचं नेहमी कौतुक केलं पाहिजे याला, आणि त्यांच्यामुळे सर्व ही टीम झाली आहे वगैरे असं म्हटलं पाहिजे, स्वतःकडे क्रेडिट घ्यायच्या ऐवजी. तू खरोखर चांगलं आहे त्याच्याबद्दल, ह्यामुळे निश्चितच तू मोठा होशील. मागच्या लोकांनी जरा शांतता राखावी. तू एक मोबाईलवर काय बघायला आवडतं किंवा काय ऐकायला आवडतं त्याच्यात तू कीर्तन ऐकायला आवडतं असं लिहिलेलं आहेस. तर कीर्तन हा प्रकार काय असतो किंवा आपले आद्य कीर्तनकार कोण आहेत हे तू सांगू शकशील? किंवा कीर्तनाचे प्रकार काय असतात, उपयोग काय असतो? कीर्तनाचे प्रकार मला माहिती नाही आहेत, पण कीर्तनाचा उपयोग म्हणजे कीर्तन आता एखाद्या ऐतिहासिक गोष्टीवर किंवा याच्यावर आधारलेलं असतं. शिवाजी महाराजांची कीर्तनं असतात, रामायणावर महाभारतावर असतात. त्यामुळे कीर्तन ही एक इतिहासाची साधनं पण आहेत. त्यामुळे तुम्हाला इतिहास कळतो, तर गोष्टीवरनं ती कीर्तनं केली जातात. आणि याचे उपयोग म्हणजे समाजात काय प्रोत्साहन, समाजाला प्रोत्साहन देणं, जागरूकता समाजात पसरवणं, याचे उपयोग होऊ शकतात त्याच्यासाठी. आद्य कीर्तनकार कोण होते? मला असं वाटतं की सगळ्यात पहिले आद्य कीर्तनकार मारुती राय होते. कारण त्यांनी ते लंकेत गेलेले तेव्हा रावणासमोर त्यांनी श्रीरामांचं कीर्तन केलेलं. आद्य कीर्तनकार नारद मुनी होते. नारद मुनींनी ती व्यासांना सांगितलं आणि व्यासांनी ते पुढे शुकाला सांगितलं आणि शुकाकडनं ते पुढे चालत आलं, असं हे आहे. पण तू उत्तर छान दिलंस. तू पण कुणाची म्हणजे आता कीर्तनाची तू म्हटलं ना मोबाईलवरती कीर्तनं ऐकतो, ते अशी 1-2 तरी लक्षात असतील ना नावं कुणाची ऐकलेली वगैरे? सांग ना ती नावं. शिवाजी महाराजांची असतात, ती मी कधी कधी निनाद बेडेकर किंवा बाबासाहेब पुरंदरे यांची ऐकतो, किंवा चारुदत्त आफळे आहेत त्यांची ऐकतो, रामायणावरची वगैरे. चांगलं आहे, चांगलं आहे. गाडगे बाबा पण कीर्तन करायचं, ती कशावरनं असायचं? ती कीर्तनं बहुतेक समाज जागरूक व्हावा यासाठी स्वच्छतेवर आधारलेली असतील असं मला वाटतं. बरोबर. तू म्हणजे चित्रपट किंवा गाण्यातून ह्याच्यातून कोणते विषय मांडले जावे त्याच्यात तू म्हटलं की आपलं स्वातंत्र्य हा विषय मांडला पाहिजे. तर आपलं स्वातंत्र्यमध्ये तुला स्वातंत्र्य संग्राम असं म्हणायचं आहे का व्यक्ती स्वातंत्र्य? म्हणजे आपलं स्वातंत्र्य म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्य या अर्थाने म्हणायचं आहे? स्वातंत्र्य संग्राम की आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालंय त्याबद्दल विषय मांडायचं असं मला वाटलं त्याच्यात. कारण उरी सारखे जे पिक्चर आलेत, उरी एक आहे ते आर्मीवर आहेत. जी आर्मी असते ती सीमेवर राहून भारताला स्वातंत्र्य मिळवून देते. पण जी लोक स्वातंत्र्य संग्रामात किंवा 1857चा लढा होता याच्यात जी लोक समाजात राहून समाज जागरूक करून स्वातंत्र्याच्या प्रेरणा जागवत होती त्यांच्याबद्दल अजून चित्रपट आहेत असं मला वाटतं. पण तसे कोणते सिनेमे आतापर्यंत येऊन गेलेले आहेत असं तुला माहिती आहे का? तसे आता स्वामी विवेकानंदांवर पिक्चर येतात, टिळकांवर पिक्चर येतात, पण ते खूप क्वचित येतात. त्याच्यामध्ये बॉलिवूडचे पिक्चर किंवा साधे असतात, हिरो हिरोईन वगैरे, ते कैक पट्टीत असतं. मग ते स्वातंत्र्याचे पिक्चर पण तेवढेच यावेत असं मला वाटतं. एका परदेशी
दिग्दर्शकांनी भारतीय स्वातंत्र्य संग्राम किंवा याच्यावर जो सिनेमा केला होता